शेतकरी मित्रांनो, राम राम नमस्कार। दिवसेंदिवस कापसाच्या दरामध्ये आता गेल्या 8 दिवसापासून दररोज तेजी होताना दिसत आहे आणि कापसाच्या बाजारभावात तर सुधारणा होताना दिसत आहे। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव, तेही आपण पावती सुद्धा दाखवणार आहे। कोणकोणत्या बाजार समितीमध्ये 8,000 तर कोणत्या बाजार समितीमध्ये 8,500च्या आसपास भाव जाताना दिसत आहे। पुढे भावाबद्दल काय जाणून घेऊ। विनंती आहे, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। मित्रांनो, त्या अगोदर शेतकऱ्यांसाठी एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की पुढील 24 तास धोक्याचे 8 जिल्ह्यांना हाय अलर्ट। महाराष्ट्राच्या दिशेने झेपावतंय मोठं संकट। मोठी बातमी समोर येत आहे। राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा हवामान विभाग IMD कडून देण्यात आलाय। निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या राज्यावर गारपिटीसह पावसाचं संकट घोंघावत आहे। गेल्या 2 दिवसापासून राज्यातील अनेक भागामध्ये पावसाने हजेरी लावली आहे। याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला। फळझाडाचे मोठे नुकसान झाले आहे। ऐन हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांचे हिरावलेला आहे। मित्रांनो, हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता, गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल। या काळात वाऱ्याचा वेग 40 ते 45 किलोमीटर इतका असेल, हवामान खात्याने म्हटले आहे। दरम्यान या काळात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन सुद्धा करण्यात आलेले आहे। मित्रांनो, पुणे आणि पिंपरी चिंचवडला अवकाळी पावसाने झोडपून काढलाय। हवामान खात्याने पुढील 3 ते 4 तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे। पिंपरी चिंचवड शहरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। अर्धा ते पाऊण तास पाऊस पडलेला आहे। मित्रांनो, पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालेला आहे। दरम्यान दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात देखील पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। मित्रांनो, आता हवामान विभागाकडून छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहिल्यानगर, लातूर, धाराशिव, नांदेड आणि बीडमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। 24 तास अजून पावसाचा इशारा कायम आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही होती पावसाबद्दल ब्रेकिंग न्यूज। आता वळूया आपण कापसाच्या बाजारभावाकडे। मित्रांनो, अपडेट अशी आहे की CCIची खरेदी बंद झाल्यानंतर अत्यंत कमी कालावधीत रेट ज्या पद्धतीने कापूस रेट वाढलेले आहे, त्या अजून रेट वाढण्याची शक्यता आहे। मित्रांनो, मानवत येथे कापूस 8,050 रुपये जास्तीत जास्त जाताना दिसत आहे। मित्रांनो, खाजगी बाजार सेलू परभणी या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त 7,521 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे। तर पुढील बाजार समिती मित्रांनो, पांढरकवडा यवतमाळ या ठिकाणी कापूस जास्तीत जास्त 7,900 रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। त्यानंतर पुढील बाजार समिती आपण बघूया बीडमध्ये तर कापसाला जास्तीत जास्त 7,650चा दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती आपण बघू सावनेर, 2,000 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,300 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती समुद्रपूर, 97 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,850चा दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती अकोट, 120 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त इथं हायेस्ट 8,495 म्हणजे 8,500च्या आसपास भाव मिळताना दिसत आहे। घाटंजी, 1100 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 8,000चा दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो मारेगाव, 228 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,650चा दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती काटोल, 60 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,400 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती भिवापूर, 150 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,500चा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, हिंगणघाट, 1200 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,915चा दर मिळताना दिसत आहे। मित्रांनो, पावती दाखवतो। कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला, 8,495ची पावती। उद्धव अंबादास भाऊ साखळे म्हणून या ठिकाणी यांना कापसाला भाव मिळालेला आहे। भेटूया पुढच्या नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा।